हॅलो फ्रेंड्स, कशी चालली आहे मग तुमची कॉलेज लाईफ? मला तर वाटते तुमची कॉलेज लाईफ एकदम भारी सुरू असेल, अगदी माझ्यासारखी. चला तर मग मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या कॉलेज लाईफ मधला एक दिवस इंट्रोड्यूस करतो. ओके, मला लेट होत आहे तर या मग. ये साहिल्या, चल लवकर, लेट झालाय आपल्याला. लेट येणे ही तर आमच्या हॉस्टेलर्सचा नियमच झालाय आणि अपडाऊन वाल्यांची पण तीच कथा आहे. लेट झाला ना, कोण्या एकट्यामध्ये तर वर्गामध्ये जायची हिंमतच होत नाही. तू जा, मी जा, हीच आमची बाचाबाची चालत राहते. पण शेवटी मात्र आम्ही सगळेजण एकत्रच जातो. वर्गाच्या आतमध्ये गेल्यानंतर तर सरांचा ओरडा खाणं फिक्सच असायचं. हॉस्टेलर्सची काय करणं, सर आज पाणीच नव्हतं आलं, सर आज नाश्त्याला लेट झालता. आणि अपडाऊनवाल्यांचे पण तेच कारणं, सर आज बस लेट झाली हो, आणि सर आज ट्रॅफिक पण फार होती. सर तरी काय म्हणणार, बसा. आणि मॅथच्या लेक्चरमध्ये इंटिग्रेशन, फ्रॅक्शन, डेरिव्हेटिव्ह ह्याच्यातच आमचा सगळा मॅथचा पिरियड जातो. आणि सरांनी कोणाला उभं केलं तर त्याची तर मजा वेगळीच असते. IT ब्रांचमध्ये मॅथच्या आधी इम्पॉर्टंट विषय असणारा आमचा सी कोडिंग. तर चला मग आता पाहूया या सी कोडिंगच्या प्रॅक्टिकलमध्ये काय काय होतंय. यार, हे एरर जातच नाहीत. अगं काय झालं? अगं हे एरर जातच नाहीये. अगं आपण इंजिनियर आहे, आपल्या लाईफ मध्ये तर एरर असणार. अगं जैसे चाय के साथ बिस्किट होता है वैसे कोडिंग में एरर तो होता है. बरं दाखव, मी बघते काय नेमकी एरर. अगं सेमीकोलन तर राहिले वाटतं, थांबा एक मिनिट. कर बरं रन आता. येस, अगं एडी इतकं सोपं होतं. हे छोटे छोटे एरर सॉल्व्ह झाले ना, हाच आमच्यासाठी खूप मोठा आनंद आहे. तर यानंतर होतो आमचा लंच ब्रेक. अरे माझा मोबाईल कुठे आहे? अरे बहुतेक ना वर्गात राहिला असेल, बघतो. तुम्हाला माहिती आहे का, घरच्या जेवणाची किंमत कोणाला कळते? ती फक्त आमच्यासारख्या हॉस्टेलर्सलाच. जेव्हा आम्ही या अपडाऊन करणाऱ्या मुलांचे घरचे डब्बे पाहतो ना, तेव्हा आम्हाला आमच्या आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते बरं. असो, आता तर आम्हाला असते जेवणाची घाई, कारण पुढे असतात ते प्रॅक्टिकल. आणि या प्रॅक्टिकलमुळं कसे आमचे जेवण जिरते हे आपण पाहू. इंग्लिश हा एकासाठी रट्ट्या मारण्याचा विषय आणि दुसऱ्यासाठी हा कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा विषय. प्रेझेंटेशन म्हणलं ना की रट्टा मारावाच लागतो, आणि मारलेला रट्टा हा प्रेझेंटेशनच्या वेळेस आठवेलच याची तर काही गॅरंटी पण नसते बरं. इंग्लिशच्या प्रेझेंटेशनमध्ये काय झालं हे तर आत्ता आपण पाहिलं. तर चला मग बघू आता मॅन्युअल चेकिंगमध्ये काय काय होतं इथे. हे बघा, इथं चाललंय तुझं झालं की मला दे संघटना. कसं आहे ना, सगळ्यांचे मॅन्युअल एकसारखेच आहेत या ठिकाणी, आणि मित्राची खरी गरज आहे ना त्यावेळेसच कळते. पण मॅन्युअलसाठी आपल्याला थोडा तरी अभ्यास करावाच लागतो, कारण त्याची खरी मजा येते ती ओरलच्या वेळेसच. आत्तापर्यंत आपण पाहिलं इंग्लिशचं प्रेझेंटेशन आणि मॅन्युअल चेकिंग, पण आता मात्र आपण पाहणार आहोत ते मायक्रो प्रोजेक्ट प्रेझेंटेशन. आपल्या वर्किंग लाईफमध्ये आहे ना, युनिटी, प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप क्वालिटी, लीडर क्वालिटी या सगळ्या ज्या स्किल ज्या आपल्या डेव्हलप होतात ना, त्या डिप्लोमा लाईफमध्ये या मायक्रो प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसारख्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीमधून होतात. कसं आहे ना, हे दिवसभराचं चेकिंग, प्रेझेंटेशन ह्या सगळ्यांमुळे ना आम्ही फार थकून जातो. आणि पण या थकण्यावरचा रामबाण उपाय म्हणजे आमचा चहा. आणि कसं आहे ना, चहा म्हणलं की सगळे मित्रमैत्रिणी येणारच, आणि आमच्या मस्तपैकी गप्पा रंगणार, आणि त्यामध्ये आम्ही कोणा एकाची तरी मजा घेणार, आणि सगळेजण मात्र मग त्याचीच मजा घ्यायला लागणार. पण या सर्व गोष्टींमुळे ना दिवसभराचा थकवा मात्र पूर्णपणे जातो, आणि आम्ही पुन्हा एकदा मस्तपैकी फ्रेश होतो. मग काय, पेमेंट झाल्यानंतर हॉस्टेलवाले निघतात हॉस्टेलकडे, आणि जे आमचे अपडाऊनवाले मित्र आहेत ना ते निघतात त्यांच्या घराकडे.
आणि कसं आहे ना, ज्या गप्पा आमच्या चहा पिता पिता पूर्ण होत नाही त्या मात्र आम्ही चालत चालत मस्तपैकी पूर्ण करतो. काय झालं? अरे तुला जर माहिती आहे आपल्या हॉस्टेलचा प्रॉब्लेम नेहमीचा मंथ एंडिंग चालू आहे. मीच पैसे संपले ते यार. अरे मग काय त्यात एवढं काय झालं? अरे मॅन्युअल मायक्रो प्रोजेक्ट असाइनमेंट कसं मेहनत करू मी आता? अरे ऐक, सगळं होऊन जाईल मॅनेज, एवढं काय ताण? अरे बघ अभ्यंग, मी तुला सांगतो जगात प्रत्येक गोष्टीचं सोंग होऊ शकते पण पैशाचं होऊ शकत नाही. अरे बाबा ऐक, मी तुला काय बरं ऐक, मी काय करतो, जे ऐक ना, थोडे दिवसासाठी जी काही सेव्हिंग आहे ना माझी तुला देतो मी, नंतर वापस कर. तुम्ही काय मुझे याद रखोगे. चलो चला सगळे जण. कसं आहे ना मित्रांनो, पैशाची मॅनेजमेंट आहे ना ही हॉस्टेल लाईफमध्येच कळते हो. कारण महिना अखेर हा कसा जातो ते आम्हाला आमचंच कळतं. मला कॉल आलाय, मी बोलतो. हॅलो. हा हा, थोडा वेळ होईल मला. मग काय, एक मिनिट. पैसे पडले? अरे म्हणलं होतं मी पडते म्हणून तू उगी ताण घेतलाय एवढा. चल मॅन्युअल आता उद्या घेऊ. तर मग मित्रांनो, अशा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे मस्तींमुळे माझा दिवस हा मस्तपैकी जातो. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला माझ्या कॉलेज लाईफमधला एक दिवस दाखवला आहे. तर मग मित्रांनो, बाय बाय. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again.